वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। बघा फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला इथे सुरुवात झालेली आहे। 16 जूनपर्यंत तुमचं इथे रजिस्ट्रेशन चालणार आहे। त्यानंतर ऑप्शन फॉर्म तिथे फिलअप करायचा आहे, म्हणजे कॉलेजची चॉईस कोड तिथे द्यायचा आहे, ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्या कुठल्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा चॉईस कोड तिथे फिलअप करता आहे। त्या प्रोसेसला आपण तिथे बोलतो कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस। बघा कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही केअरफुली समजून घ्या, कारण हेच रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला हेल्प करतील चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच तिथे सिलेक्ट करण्यासाठी। तर तुम्ही ह्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काही चुकीचं केलं, काही चुकीचा ऑप्शन तिथे सिलेक्ट केला, तुमचं ॲडमिशनसुद्धा तिथे कॅन्सल होऊ शकतं किंवा तुम्ही तिथे कॅपच्या प्रोसेसमध्ये बाहेर पडू शकता। हे तुम्ही हा वाला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तर तुम्हाला इथे क्लिअर कट आयडिया येईल तर कॅपच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये आपल्याला काय काय फॉलो करायचं आहे ते। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंक थ्रू तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। तसेच तुम्हाला फर्स्ट इयर डिप्लोमा सेमिस्टर 1चा स्टडी स्टार्ट करायचा असेल, बघा तुम्हाला कुठलाही इथे क्लास लावण्याची गरज नाही आहे। आपला जो ऑनलाईन कोर्स आहे त्याची जी ओरिजिनल प्राइस आहे 1499, तो कोर्स तुम्हाला इथे मी ओनली ₹99 मध्ये देत आहे। सिम्पली तुम्हाला तिथे कोड यूज करायचा आहे आणि तुम्हाला तिथे कोर्स तिथे बाय करायचा आहे। त्या पूर्ण कोर्समध्ये बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्सचे सगळे व्हिडिओ तिथे दिलेले आहेत। प्लस तिथे जी तुमची ऑनलाईन MCQ एक्झाम होते बेसिक सायन्सची, त्याचे 1000+ क्वेश्चन तुम्हाला तिथे प्रॅक्टिससाठी देण्यात आलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि कोर्समध्ये जाऊन कोड टाकून तिथे कोर्स तुम्हाला तिथे बाय करायचा आहे। बघा त्याच्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आता कॅपचे रूल्स अँड रेग्युलेशन समजून घेऊ। बघा कॅपमध्ये सर्वात पहिले काय आहे, तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म आहे तो तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन फिलअप करायचा आहे। त्यानंतर तो फॉर्म तुम्हाला कन्फर्मसुद्धा करायचा आहे। बघा नुसता फॉर्म फिलअप नाही करा, तुम्हाला कन्फर्मसुद्धा करायचं आहे। त्यानंतर आफ्टर कन्फर्मेशन तुम्ही कुठलाही चेंजेस तिथे करू शकत नाही। बघा मग केअरफुली तुम्हाला ऑप्शन फॉर्म तुमचा केअरफुली कन्फर्म करायचा आहे। ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, आपण कॉलेजचे चॉईस कोड देतो ते बघा अशा प्रकारे तिथे विंडो ओपन होते आणि तिथे आपण अशामध्ये कॉलेजचे चॉईस कोड देतो। आता तुम्ही TFWSचा याला तिथे एस केला असेल तर तुम्हाला तिथे TFWSचा वेगळा कोड असेल। आता एक्झाम्पल घेऊ, समजा आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबईचा तुम्हाला फॉर्म भरायचा, तिथे समजा 5 ब्रांचेस आहेत, तर तिथे कम्प्युटर IT, तर कम्प्युटर ITचा तुम्ही TFWSचा सुद्धा ऑप्शन भरू शकता आणि नॉर्मलवाला सुद्धा ऑप्शन तिथे भरू शकता किंवा दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट कॉलेजचा सेम ऑप्शन तिथे तुम्ही भरू शकता। म्हणजे एका कॉलेजचे तुम्ही नंबर ऑफ ब्रांचेस तिथे सिलेक्ट करू शकता। बघा नुसतं फॉर्म फिलअप करायचा आहे ना, तो कन्फर्मसुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही। कन्फर्म केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे चेंजेस तिथे करता येणार नाही। आणि इथे DTEने क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे का तुमचा तो युजर ID आणि पासवर्ड कोणाला शेअर करू नका। जर कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला किंवा कुठल्याही अशा पर्सनला किंवा सायबर कॅफेमध्ये तुमचा जिथे युजर नेम म्हणजे ID आणि पासवर्ड शेअर करू नका। काही चुकीचं झालं, मिसइन्फॉर्मेशन तिथे झाली तर याला टोटली सर्वस्वी तुम्ही तिथे जिम्मेदार असणार, असं DTEने म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे। बघा सिरियल नंबर ऑफ द ब्लॉक इंडिकेट द प्रेफरन्स। बघा अशा प्रकारे इथे ब्लॉक्स असतील, तर पहिला तुम्ही ब्लॉक सिलेक्ट केला तर तुमचा 1 नंबरचा ऑप्शन असेल। अशा प्रकारे 1 2 3 हे सिरियल वाईज सगळे दिलेले असेल। आता तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप कराल तर तिथे तुम्हाला ती विंडो तशी दिसेल चॉईस कोड सिलेक्ट केल्यानंतर। आता ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा ऑनलाईन याचासुद्धा मी व्हिडिओ तिथे बनवेल, तर त्यासाठी तुम्ही जरूर पुढे फॉलो करा। आता बघा आता तुम्हाला इथे मिनिमम 1 ऑप्शन द्यायचं आहे आणि मॅक्झिमम 300 ऑप्शन, म्हणजे मिनिमम तुम्ही 1 ऑप्शन देऊ शकता आणि मॅक्झिमम तुम्ही 300 ऑप्शन देऊ शकता। कॅपच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे कॅप राऊंड, म्हणजे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4। बघा आता कॅप राऊंड 1चा इम्पॉर्टन्स काय ते आपण समजून घेऊ। बघा समजा इथे बघा अशा प्रकारे तुम्ही कॉलेजचा चॉईस कोड इथे तुम्ही दिलेले आहेत। आता ॲज्युम करतो इथे तुम्ही 11 चॉईस कोड इथे दिले आहेत, म्हणजे एकाच कॉलेजचे तुम्ही नंबर ऑफ जरी दिले असले मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर असे तुम्ही 11 चॉईस कोड इथे दिले आहेत। बघा कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला फर्स्टवाला जो अलॉट झाला, हा 1 नंबरवाला अलॉट तुम्हाला झाला, तर ऑटो फ्रीज असेल, तिथे तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। तुम्ही जर ॲडमिशन तिथे घेतलं नाही तुमची सीट ती कॅन्सल होऊ शकते। तर कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरचा ऑप्शन अलॉट झाला, तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। तुम्हाला ऑनलाईन कन्फर्मेशन फी पे करावी लागेल जी ₹1000 असते। त्यानंतर कॉलेजला व्हिजिट करावी लागेल, तिथे अगेन डॉक्युमेंट कन्फर्मेशन करावं लागेल आणि ॲडमिशन तिथे घ्यावं लागेल। त्यानंतर समजा मला अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला, म्हणजे सेम राऊंड 1ला तुम्हाला 1च्या ऐवजी 11वाला अलॉट झाला असं मी ॲज्युम करतो। तुम्हाला तिथे 2 ऑप्शन असतील, एक तर तुम्ही ह्या ऑप्शनला कन्फर्म करू शकता आणि सेम प्रोसेस फॉलो करायची, सीट कन्फर्मेशनची फीज पे करायची, कॉलेजला जायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं। पण तुम्हाला वाटतं नाही मला 11 नंबरपेक्षा मला 4th किंवा 5th वाला कॉलेज भेटला असतं किंवा भेटेल एवढे पर्सेंटेज मला आहे, तर तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन इथे घेऊ शकता। बेटरमेंटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला
डायरेक्टली तुम्हाला तिथे कॅप 2मध्ये तिथे जाता येईल. बघा अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. आणि बेटरमेंटमध्ये सीट भेटली, सीट तुम्हाला शेवटपर्यंत राहील. बघा जोपर्यंत तुमचा वरचा ऑप्शन तुम्हाला भेटत आहे तो शेवटपर्यंत राहील. म्हणजे तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन तिथे सेफ आहे. बघा सीट तुम्ही घेताना इथे बेटरमेंटचा ऑप्शनचा जरूर यूज करा. याचा चांगला यूज केला, चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच तुम्हाला तिथे भेटू शकते. आता बघा सेम कॅप 2मध्ये, आता कॅप 2मध्ये आता काय चेंजेस झालेले आहेत. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर हे 3 ऑप्शन तुम्हाला अलॉट झाले. 3पैकी 1. मग या 3पैकी 1 जरी ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला कॅप 2मध्ये तो ऑटो फ्रीज असेल, तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. सेम प्रोसेस फॉलो करावी लागेल. पण बघा समजा इथे सेम ॲज्युम करतो तुम्हाला इथे 8 नंबरचा ऑप्शन अलॉट झाला. काय झालं, तुम्हाला 8 नंबरचा ऑप्शन अलॉट झाला तर काय होईल, तुमचा 11 नंबरचा इथे ऑटोमॅटिक निघून जाईल आणि तुम्हाला 8 वाला अलॉट तिथे होईल. आणि सेम तुम्ही वाटलं तर कन्फर्म करू शकता, नाही तर तुम्ही अगेन बेटरमेंटला इथे जाऊ शकता. आता मी ॲज्युम करतो अगेन तुम्ही बेटरमेंटला तिथे गेलेलं, ही सीट तुमची कन्फर्म आहे, 8 नंबरवाली अलॉट झालेली. पण तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. मला वाटतं मला 3 नंबरचं कॉलेज लागेल असं तुम्ही ॲज्युम करता. आता बघा नेक्स्ट पुढच्या राऊंडला काय होईल, कॅप 3मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट टू 6 म्हणजे 1 2 3 4 5 6. बघा हे 6 जे ऑप्शन आहे ते ऑटो फ्रीज होतील. या 6पैकी 1 जरी तुम्हाला ऑप्शन अलॉट झाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी असेल. पण इथे काय झालं, अगेन तुम्हाला इथे 8 नंबरच अलॉट झालेला आहे. बघा तुम्हाला कुठले अलॉट झालेला, मग तुम्हाला 8 नंबर आहे तसं राहिलेलं आहे. किंवा तुम्हाला 7th वाला भेटला तर काय होईल, 8 वाला कॅन्सल होईल आणि तुम्ही जिथे 7th वाला तुम्हाला इथे भेटलेलं आहे समजा, तर एक तर तुम्ही काय करू शकता, एक तर तुम्ही हे कन्फर्म करू शकता, हे तुम्ही कन्फर्म करू शकता. पण इथे काय होईल, आता पुढच्या राऊंडला बेटरमेंट ऑप्शन नाही आहे. पुढच्या राऊंडला काय होईल, ही सीट तुमची कन्फर्म आहे, हे तुम्हाला भेटलेलीच आहे, तर तुम्ही पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. पुढचा राऊंड शेवटचा असल्यामुळे तिथे अगेन तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागेल कॅप 4मध्ये. आणि तुम्हाला जर कुठलाही चॉईस कोड लागला नाही तर तुमची ही सीट तुमची कन्फर्म असेल, हे लक्षात घ्या. बघा 4thमध्ये जी कुठली अलॉटमेंट होईल, बघा 4th राऊंडमध्ये जी कुठली अलॉटमेंट तुम्हाला ती घ्यावीच लागेल. समजा तुम्ही अगेन फॉर्म फिलअप केला आणि समजा तुम्हाला 6 नंबरचं कॉलेज लागलं तर 6 नंबरचं कॉलेजची ते तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. त्यावेळी लक्षात घ्या, ह्या बेटरमेंट ऑप्शनचा चांगल्या प्रकारे यूज करा. बघा इथे तुम्ही यूज करू शकता, इथे आणि इथे कॅप 1, कॅप 2, कॅप 3 नंतर तुम्हाला इथे बेटरमेंटचा ऑप्शन नाही आहे. म्हणजे कॅप 4ला जी कुठली सीट लागेल तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. भले ती 11 नंबर असो किंवा तुम्ही समजा 21 ऑप्शनवाली तुम्हाला अलॉट झाली ती तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. बघा ह्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. बघा मी तुम्हाला सांगेल व्हॉट्सअपची जी लिंक दिलेली आहे, कम्युनिटीची लिंक, ती जॉईन करा. तिथे डायरेक्टली पर्सनली तुम्हाला तिथे माझ्याशी कम्युनिकेट करता येईल. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर कमेंटमध्ये विचारू शकता. मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.